नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण तलाठी भरतीला विचारलेले पी-वाय-क्यू प्रश्नांची सिरीज सुरू करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीत समाविष्ट असतात? तर भारताचे पंतप्रधान, त्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतो. 1, 3 आणि 4 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. प्रश्न दुसरा, थारचे वाळवंट हे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे? तर थारचे वाळवंट हे अरवली पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे. किन्वा हा कोणत्या प्रकारचा सूक्ष्मजीव आहे? तर किन्वा हा कवक प्रकारचा सूक्ष्मजीव आहे. प्रश्न चौथा, 1919 मध्ये रेलेट कायदा मंजूर झाला तेव्हा खालीलपैकी कोण भारताचे व्हाईसरॉय होते? तर लॉर्ड चेम्सफोर्ड हे भारताचे व्हाईसरॉय होते. जुलै 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहराने भारतातील पहिले ई-वेस्ट इको पार्क उभारले? तर दिल्लीने उभारले. प्रश्न सहावा, डॅश डॅशमध्ये पुरुषांना राष्ट्रीय प्रचारक म्हणून भारताच्या सेवेत स्वतःला झोकून देण्याचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आणि सर्व घटनात्मक मार्गांनी भारतीय जनतेच्या राष्ट्रीय हिताचा प्रसार करण्यासाठी भारत सेवक समाजाची स्थापना करण्यात आली होती. तर कधी करण्यात आली होती? 1905 मध्ये. प्रश्न सातवा, खालीलपैकी कोणती योग्य जुळणी आहे? ऑप्शन नंबर 2, दयानंद सरस्वती प्रार्थना समाज. प्रश्न आठवा, एप्रिल 2023 मध्ये नाथुला जवळ हिमस्खलन झाले. नाथुला खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात आहे? तर सिक्कीम मध्ये आहे. प्रश्न नववा, मार्च 2023 मध्ये गुरुग्राम हरियाणा येथे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने आयोजित केलेल्या G20च्या पहिल्या भ्रष्टाचार विरोधी कार्यगट बैठकीचे उद्घाटन खालीलपैकी कोणी केले? तर डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी केले. सुक्रोजला सहसा डॅश डॅश म्हणूनही ओळखले जाते, तर सुक्रोजला साखर म्हणूनही ओळखले जाते. प्रश्न 11वा, डॅश डॅशमध्ये अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. 1920 मध्ये अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. प्रश्न 12वा, 1884 मध्ये पुण्यात बाळ गंगाधर टिळक यांच्यासह खालीलपैकी कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर गोपाल गणेश आगरकर. प्रश्न 13वा, भ्रष्टाचार रोखण्यासाठी जागरूक नागरिक आणि माहितीची पारदर्शकता अत्यावश्यक आहे असे आरटीआय अधिनियमाच्या कोणत्या भागामध्ये म्हटले गेले आहे? तर आरटीआय अधिनियमाची प्रस्तावनामध्ये म्हटले गेले आहे. प्रश्न 14वा, कोणती ई-गव्हर्नन्स सेवा ही व्यक्तींना त्यांच्या हरवलेल्या किंवा खराब झालेल्या पासपोर्टची दुसरी प्रत मिळण्यास किंवा गुन्हा जारी करण्यासाठी अर्ज करण्यास सक्षम करते? ऑप्शन नंबर 3, पासपोर्ट सेवा. प्रश्न 15वा, मित्रतायुक्त पोलीस व्यवहारांच्या व्यापक संकल्पनेत महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि सुनिश्चित वातावरण प्रदान करण्याच्या दृष्टिकोनासह डॅश डॅश येथे शी टीम सुरू करण्यात आली. हैदराबाद येथे. प्रश्न 16वा, निवासी गृहनिर्माण संस्थेच्या सफाई कर्मचाऱ्यांना कोणते मूलभूत कर्तव्य लागू होते? गृहनिर्माण संस्थेचा परिसर स्वच्छ करत असताना एकाने इतर कर्मचाऱ्यांना विशिष्ट धर्माचे लोक नेहमीच जागा घाण करतात अशी टिप्पणी केली. ऑप्शन नंबर 4, सामंजस्य आणि समान बंधुत्वाच्या भावनेला प्रोत्साहन देणे. प्रश्न 17वा, खालीलपैकी कोणते भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य नाही? तर ऑप्शन नंबर 3, राज्यांसाठी स्वतंत्र राज्यघटना. प्रश्न 18वा, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जारी केलेल्या 2022च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकामध्ये भारत डॅश डॅश क्रमांकावर आहे? तर ऑप्शन नंबर 1, 85व्या क्रमांकावर आहे. प्रश्न 19वा, अलकनंदा आणि भागीरथी नदीच्या संगमामुळे भारतातील कोणत्या प्रमुख नद्या निर्माण होतात? कोणती नदी निर्माण होते? तर गंगा नदी निर्माण होते. प्रश्न 20वा, बहरामजी एम मलबारी हे डॅश डॅशचे महान पारसी समाजसुधारक मानले जाते. 19व्या शतकातील
महान पारसी समाजसुधारक मानले जाते. प्रश्न 21वा, एप्रिल 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला मेरीलीबॉन क्रिकेट क्लब लंडन याने मानद आजीव सदस्यत्व बहाल करण्यात आले? तर ऑप्शन नंबर 1 महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांना. प्रश्न 22वा, क्रीम ऑफ टार्टर ही स्वयंपाकघरात अनेक प्रकारे उपयुक्त आहे. क्रीम ऑफ टार्टरचे रासायनिक सूत्र काय आहे? तर ऑप्शन नंबर 1. प्रश्न 23वा, भारत सरकारने मध्यान्ह भोजन योजना कोणत्या वर्षी आरंभ केली होती? तर 1995 मध्ये भारत सरकारने मध्यान्ह भोजन योजना सुरू केली होती. खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय भारतात आहे? तर आंतरराष्ट्रीय सौर युती. प्रश्न 25वा, खालीलपैकी कोणत्या समितीने भारतीय संविधानात भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यावर एक नवीन भाग समाविष्ट करण्याची शिफारस केली? तर स्वर्ण सिंग समितीने. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.